जाईल तो रेश्मा सुभाष राठोड या विद्यार्थिनीच्या माध्यमातून। चला आपण लगेचच बादच्या दिशेने जाणार आहोत आणि सामन्याला लगेचच एक नवीन सामना आपण पाहतो सुरुवात होईल। नवीन सामन्यामध्ये खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण कॉमेडी बॉक्स मध्ये लगेचच जॉईंट होतात आमचे साथी समालोचक। आजचा दिवस संपूर्ण त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत ते आमचे श्रवणजी धुमाळे। या आपण प्लीज वेलकम। थँक्यू सो मच। यस थँक्यू सो मच। जाऊयात मॅचच्या दिशेने। स्ट्राईक इनला आपण पाहता बॅट्समन अरबाज आणि नाव स्ट्राईक इनला ज्यांच्या नावाने हा संघ खऱ्या अर्थानं ओळखला जातो अर्थातच भाईजान यांना आपण पाहता। षटक क्रमांक पहिल्यामध्ये सध्याच्या घडीला सागर मैदानाच्या आतमध्ये पंचांचा हिरवा कंदील पंचांचा ग्रीन सिग्नल देऊया दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा आणि करूयात मॅचला सुरुवात। व्हेरी फर्स्ट बॉल पहिला बॉल ऑन अ स्ट्राईक बॅटर अरबाज। पहिला बॉल चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय सागरला पण सध्याच्या घडीला षटक क्रमांक पहिल्यामध्ये पाहताय। पहिला चेंडू इथे निर्धावाला मान्यवरांची मांदियाळी आणि मान्यवरांचं देखील याच दरम्यान शुभागमन झालं त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने। थँक्यू एक मिनिट श्रवण तुला थांबवतो। याच दरम्यान सुस्वागतम 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 याच दरम्यान पोद्दार इबर ग्रीनचे उप विभाग प्रमुख आदरणीय हरीशजी सपकाळ यांच्या ठिकाणी आगमन होते आणि त्यांच्या साथीने त्यांचे किशोरजी पवार साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते त्यांचे मनपूर्वक स्वागत। पोद्दारचे प्रसिद्धी प्रमुख शिवसेनेचे पवार साहेब आपले मनपूर्वक स्वागत आणि थेट जाऊया ऑन गोईंग मॅच कडे। या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून आवाज श्रवण धुमाळे यांचा। मॅच प्रेक्षकांच्या अधिकच्या माहितीसाठी अतिशय दर्जेदार तुम्हाला पाहायला मिळेल। एका बाजूला सिद्धिविनायक काराव आणि दुसऱ्या बाजूला भाईजान 11 कुळगाव या दोन टीम मध्ये ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून। नाउ बॅक टू क्रिकेट और टू कॉम बॉक्स। यस चौकार आला अरबाजच्या बॅट मधून या वेळेला फुल करायचा प्रयत्न फुल इथे सक्सेसफुल ठरलाय। ब्युटिफुल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मनगटाचा वापर करत असताना बॉलला केला हवाई सफर रन्स मिळतील अरबाजच्या बॅट मधून हा दुसरा धमाका षटकार। नंतर लगेचच या दुसऱ्या बॉलवरती चौकार ठोकला बॅट्समन अरबाजनं आणि बघता बघता या तिसऱ्या बॉलवरती षटकार आला आहे। 6 धावाला संजीवनी देणाऱ्या या 6 धावा धावफलक जाऊन पोहोचतात डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये 10 या अंकावरती। पुढे सरसावून हा स्ट्रोक खेळा फुटवर्कचा चांगला वापर मैदानाच्या आतमध्ये हा आसमानी टोला गगनभेदी गंगचुबी आणखीन एक धमाका आपल्याला पाहायला मिळाला अरबाजच्या बॅटमधून सलगचा दुसरा धमाका षटकार। आतापर्यंत अरबाजची आपण पाहता अपेक्षित सुरुवात हवी तशी सुरुवात सध्याच्या घडीला भाईजान 11 कुळगाव या टीमची। अप्रतिम बॅटिंग बाय अरबाज। यावेळी देखील इनफिल्डच्या वरून बॉलला उडवायचा होता मिड ऑफ रिजन मध्ये फिल्डर आणि इथे जजमेंट भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला। बघता बघता चेंडूपर्यंत पोहोचले फिल्डर डाऊन दी बॉल आणि एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये विकेट क्रमांक पहिला याच दरम्यान आपण पाहताय अरबाजच्या स्वरूपात फलंदाज बाद।
डॉट पाहायला मिळाला. तदनंतर 3 बॉलवरती तब्बल 16 धावा आल्यात बॅट्समन अरबाजच्या माठमधून. तदनंतर क्विकली रिप्लाय देत असताना 5व्या बॉलवरती विकेटचं पतन. षटक क्रमांक पहिला मधील शेवटचा बॉल स्ट्राईक हिनला. अरमान मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? या वेळेला शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि सरळ जाऊन एष्ठांवरती आदळलाय. आणखी एका विकेटचा पतन. धक्का लागला. क्रमांक दुसरा फलंदाज अरमान. आपण पाहत आहे एका बाजूला सिद्धिविनायक काराव या संघाला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहत आहे. तदनंतर दुसऱ्या बाजूला भाईजान 11 कुळगाव या टीमला आपण पाहत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 गड्यांच्या नुकसानात भाईजान 11 कुळगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलाय. तब्बल 16 अंकावरती 16 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन दी स्कोर कार्ड फ्रॉम टीम भाईजान 11 कुळगाव. धावकुराचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता ज्यांच्या नावानं हा संघ खऱ्या अर्थानं ओळखला जातो. अर्थातच भाईजान सध्याच्या घडीला स्ट्राईक इनला. दिवेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती यात. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये. भाईजान ऑन अ स्ट्राईक. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. पहिला बॉल चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट करायचा प्रयत्न फसलाय आणि पहिला बॉल इथे आला डॉट. निर्धाव चेंडूची सांगता षटक क्रमांक दुसरा याच दरम्यान. दिवेश पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेला तर 2 विकेट त्याने कॅरी केल्या. तब्बल 16 धावा गोलंदाज सागरनं खर्च केल्या होत्या. 2 षटकार 1 चौकार. यावेळेला देखील चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनचं क्षेत्र निवडत असताना एकदा कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न बघता बघता ही दुसरी देखील धाव झाली कंप्लीट. 18 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्यात. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. द रन मशीन ऑफ टीम इंडिया अर्थातच किंग कोहली विराट कोहली याचा जर्सी. फेअर डिलिव्हरी सिंगल आपल्याला पाहायला मिळते. 19 धावा स्कोर कार्डवरती सध्याच्या घडीला सजल्या गेल्यात. स्ट्राईक एंडला अरबाज बी. अगदी या टीमचा जर विचार करायला गेला तर अरबाज ए, अरबाज बी, अरबाज सी. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये ओव्हर पिच होता. समोरच्या दिशेला स्ट्रोक खेळायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. बॅट अँड बॉलचा काहीसा संपर्क होणार नाहीये. डॉट बॉलची सांगता. निर्धाव चेंडू आला. षटक क्रमांक दुसरा इथे प्रगतीपथावर. 1.4 बॉलचा खेळ अद्याप कंप्लीट झालाय. 19 धावा 2 गड्यांच्या नुकसानात. भाईजान 11 कुळगाव. अरबाज बी ऑन स्ट्राईक. अरबाज साठी हा बॉल फुल ओव्हर लेन्थचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साईडला टर्न करण्यात आलाय. पुन्हा एकदा सिंगल. येस भाईजान 11 कुळगाव संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो आणि या संघासाठी देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. अर्थातच खरवळ एक्सप्रेस निखिल शेंडे यांच्याकडून देखील भाईजान 11 कुळगाव टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. बॅटची लिडिंग एज बॉल मागे चालला. शॉट फाईन लेग रिझन मध्ये चांगली फिल्डिंग. अगदी डेंजर एंडला थ्रोफेकी झाली होती. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा सिंगल. षटक क्रमांक या दरम्यान कंप्लीट झालाय. तब्बल दुसरं या सिंगलच्या साथीने आणि या 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्यात. शुभ अंकावरती अर्थातच 21 धावा. देऊयात पुनश्च एकदा डीजे ऑपरेटरला एक
जावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. षटक क्रमांक दुसऱ्याच्या अखेरीस बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक गटातील तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सागरला आपण पाहताय. सागर पहिला बॉल भाईजान ऑन स्ट्राइक. भाईजान यांना आपण पाहताय बॅटची कडा आणि या बॉल सरळ जाऊन एष्ठांवरती आदळत असताना प्लेट डाऊनच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल. धक्का क्रमांक लागलाय तब्बल तिसरा. या संघाला बॅट्समन आउट. येस 21 धावा आपण पाहता स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या 21. हॅलो. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली आहे गोलंदाज सागरनं आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तब्बल 5व्या क्रमांकावरती तन्वीर दाखल झाला. आता संपूर्ण जबाबदारी तन्वीरनं आपल्या खांद्यावरती घेतली आहे आणि ती जबाबदारी खऱ्या अर्थानं कशा प्रकारे पार पाडेल याचं उत्तर देखील येणारी वेळेत देऊन जाईल. 21 अंकावरती 3 गडी अद्याप गमावल्यात टीम भाईजान 11 कुळगाव या संघानं. चला स्पीडअप करा विनंती असेल. सिद्धिविनायक काराव. तिसरं षटक दुसरा बॉल. गोलंदाज निघालाय. बॅट्समन तन्वीर तयार. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर हलकीशी उसळी घेतली आणि सरळ जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू आलाय. 2 बॉल अद्याप गोलंदाज सागरच्या नावावरती आपण पाहिल्यात. चांगली गोलंदाजी षटक क्रमांक पहिला हाताळत असताना थोडासा महागडा जरूर राहिला गोलंदाज सागर. 2 विकेट त्यांना जरूर खर्च केल्या पण बघता बघता 16 धावा देखील खर्च केल्या होत्या. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फटका फसला. फिल्डर पोहोचेल का पाहणं गरजेचं आहे. बॉल चालला नो मॅच लँड मध्ये. एका टप्प्यावर चेंडूला गॅदर करतील. थ्रो फेकी करतील. तोपर्यंत पुन्हा एकदा या 2 धावा कंप्लीट. 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक शांत आणि संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये भाईजान 11 कुळगाव या टीमची आपण पाहता. अगदी बॉलिंग अटॅक जर पाहायला गेलं तर भाईजान 11 कुळगाव या टीमचं भरपूर स्ट्रॉंग आहे. 23 धावा. पदतले तर थोडंसं चुकलंय. रनअपमध्ये थोडासा अडथळा जरूर निर्माण झालाय गोलंदाज सागरचा. रनअप जर पाहायला गेलं तर 12 ते 15 पावलांचा रनअप आपण पाहत आहे. सागर पुन्हा एकदा. यावेळी देखील प्रचंड वेग या बॉलवरती. 20 मध्ये खेळायचा होता. वाईट लॉंग ऑफ रिझर्व मध्ये फिल्डर आणि एक अचूक झेल आपल्याला पाहायला मिळाला. टिपलाय फिल्डर झेल आणि संपलाय फलंदाज तन्वीरचा खेळ. आणखीन एका विकेटचा पतन. धक्का क्रमांक लागला तब्बल 5वा. टीम भाईजान 11 कुळगाव संघाला फलंदाज बा. अरबाज ए बाद झाला तर नंतर अरबाज बी मैदानाच्या आतमध्ये 9 स्ट्राईक येईनला आणि अरबाज सी स्ट्राईक येईनला. यावेळेला बॅटर पॅटच्या मधून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. प्रचंड वेग या देखील बॉलवरती आणि निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. अरबाज सी ला आपण पाहत आहे. स्ट्राईक ए ला अरबाज आणि अरबाज अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक ए ला अरबाज. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. सागर निघालाय.
या वेळेला देखील चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये विकेटची संधी कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर आणि आणखीन एका विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक लागलाय 5वा. फलंदाज बाद. ओके, या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत. यस, कासगाव टीमचे पाठीराखे असेल अर्थात अथवा वरिष्ठ असतील कासगाववाडी या टीमचे पाठीराखे असतील. आपण आला असाल या मॅचचा जर आनंद लुटत असाल तर या आपण आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील या आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं विराजमान व्हायचं आहे. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 23. पुढचा बॉल, पहिला बॉल, चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बॅट्समन अरबाज बिलला जणू काय बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. रोहनला आपण पाहता षटक क्रमांक 4 मध्ये. तमाम ग्रामस्थ मंडळ कासगाव वरिष्ठ नागरिक असतील. आपण जर आला असतात तर या आपण आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धा आपली आहे, आपल्या हक्काची, आपल्या मानाची, आपल्या सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा. सलगचे 2 चेंडू निर्धाव गोलंदाज रोहनच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर 16 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या. आपण तदनंतर धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो लावायचा काम आपल्याला पाहायला मिळाला दीपेशच्या माध्यमातून. हा देखील बॉल भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचा 3रा चेंडू निर्धाव. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 5. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 2. आणि षटक क्रमांक 4 याच दरम्यान आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. नेक्स्ट बॉल, यावेळेस देखील शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सागरला आपण पाहिलं पहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये. आणि या टीमच्या टोटलचा जर विचार करायला गेला तर 24 धावा 5 गड्यांच्या नुकसानात आणि 5ही विकेट गोलंदाज सागरनं कॅरी केल्यात. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 3 विकेट सागरच्या नावावरती. स्ट्रायकिंगला न्यू बॅटर आपण पाहताय साहिल. स्विच हिट करायचा होता, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. इथे मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये फिल्डर तैनात आणि एक अचूक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये धक्का लागणारा तब्बल 6वा टीम भाईजान 11 कुळगाव या संघाला. साहिल तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तब्बल 8व्या क्रमांकावरती अदनान. आता पूर्णपणे हा संघ थोडासा ढासळलाय. अदनानला आपण पाहत आहे स्ट्राइक इनला. हा देखील बॉल डॉट आलाय मैदानाच्या आतमध्ये. विकेट मेडन षटक आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम षटक, या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक
हाताळण्याचा विक्रम रचलाय तो गोलंदाज रोहनना. वॉट इकॉनॉमिकल षटक आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रोहननं हाताळली आहे आणि बघता बघता मेडन षटक हाताळत असताना या टीमला आपण पाहिलं. टीमच्या टोटलचा जर विचार करायला गेला तर 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या फक्त आणि फक्त 24. या टीमच्या माध्यमातून निखिल शिलवले. निखिल षटक क्रमांक शेवटच्या मध्ये आपण पाहत आहे. स्लॉगरचं षटक आहे, अंतिम षटक आहे. देत ओव्हर हाणामारचं षटक. अरबाज बी स्ट्राइक एला 4थ्या क्रमांकावरती आला होता. विकेट त्यांना टिकवून ठेवली आहे. त्याच्या माध्यमातून त्याच्या बॅटमधून फक्त आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि 6 बॉल बॅट्समन अरबाजला फेस केल्यात. विकेट टिकवण्याचा प्रयत्न, पण दुसऱ्या बाजूने जर विचार करायला गेला तर धावा देखील येणं भरपूर गरजेचं आहे या मॅचमध्ये. जणू काय धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो लावण्याचं काम आपल्याला पाहायला मिळाला सिद्धिविनायक काराव टीमच्या माध्यमातून. षटक क्रमांक 5वाचा देखील पहिला बॉल डॉट. मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे गोलंदाज दीपेशनं कामगिरी केली त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून काम केलं गोलंदाज सागरनं आणि तदनंतर मेडन षटक हाताळलं गोलंदाज रोहननं आणि आता तशीच कामगिरी करावी लागेल गोलंदाज निखिलला. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये क्या बात आहे. अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. क्लीन बॉलच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल. धक्का क्रमांक लागलाय तब्बल 7वा. 24 तब्बल 9व्या क्रमांकावरती अकित. यावेळेला हाईट फॅक्टर मॅटर करतो या बॉलवरती. यस पंचांचा आला हा कॉल आणि येतोय हा नो बॉल, अर्थात नो +1. बाय 1 गेट 1 फ्री रन्स मिळतील या बॉलवरती तब्बल 2. यस याच दरम्यान आपण पाहत आहे ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न वांगणीचे कार्याध्यक्ष आदरणीय सन्मान्य दिनेशजी भोईर साहेब यांचा आज दरम्यान शुभागमन झाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब. या आपली जागा आमच्या हृदयात आहे, आपली जागा आमच्या मुख्य मंचावरती. आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं विराजमान व्हायचं आहे. दिनेशजी भोईर साहेब या आपण 26 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. अकितला आपण पाहत आहे स्ट्राइक इनला. यावेळेला लॉफ्ट करायचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये फटका भरपूर काळामध्ये तरंगतोय. फ्रीटचा बॉल होता, एक धाव कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न होईल का? नकार दिलाय. दुसरे धाव घेण्याचा मानस होता, धाडस नव्हतं. एकच धावेने इथे समाधान मानावं लागतंय. सातत्यानं सिंगल डबलला इथे प्राधान्य दिलं जात आहे. एका धावेसाठी खऱ्या अर्थानं संघर्ष करत असताना भाईजान 11 कुळगाव संघ. यस ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्नचे संस्थापक आदरणीय महेंद्रजी धुळे सर यांचं देखील आज दरम्यान शुभागमन झाला. त्यांना देखील विनंती आहे साहेब या आपण आपली देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण देखील या आमच्या मुख्य मंचावरती आपण देखील सन्मानानं विराजमान व्हायचं आहे. दिनेशजी भोईर सर आणि या महेंद्रजी धुळे सर या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल. स्टील 2 टू गो. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 5 मधील निखिल पुन्हा एकदा निघाला बॅट्समन अदनान. फुल टॉस या मैदानाच्या आतमध्ये आडवा बॅटनं स्लॉक स्वीप केलाय. फुल टॉसचा फुल टोल वसूल करत असताना बॉलला फेकून दिलाय. संघर्षाचा हा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. संजीवनी देणाऱ्या या 6 धावा, 6.
करायला मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन अदनानच्या बॅटमधून शेवटचा बॉल यावेळेला देखील हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला आडवा बाटना हा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न चांगला जाईल आपल्याला पाहायला मिळतोय शेवटच्या बॉलवरती इथे विकेटचं पतन फलंदाज होईल बाद आणि सत्र क्रमांक संपला या दरम्यान पहिल्या सत्राच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना भाईजान 11 कुळगाव या टीमने धावा बनवल्या तब्बल 34 आणि 35 धाव्यांचं माफक लक्ष्य उभं केलंय सिद्धिविनायक 11 काराव या टीमच्या विरोधात जाऊयात पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये एका बाजूला कासगाववाडी या संघ तर दुसऱ्या बाजूला जयमान ढोके या संघ या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सन्मान्य दिनेशजी भोईर समीर राऊत यांना विनंती करतो की दिनेशजी भोईर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे त्यानंतर टॉस होईल दोन टीम मध्ये कासगाववाडी विरुद्ध ढोके दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे दिनेशजी भोईर यांचा ठिकाणी सन्मान होतोय बाळासाहेब कांबरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान शिवसेना चषक कासगाव ग्रामस्थ मंडळ कासगाव यांच्या वतीने सन्माननीय बाळासाहेब कांबरे यांच्या मार्गदर्शनाने हा एक भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय आणि आजच्या पहिल्या दिवशी सन्माननीय पाहुण्यांचा ठिकाणी सन्मान होताना जाऊया टॉस बॉक्स मध्ये ढोके आणि कासगाववाडी दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचंय दिनेश भोईर यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय यस ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न वांगणीचे कार्याध्यक्ष आदरणीय सन्मान्य दिनेशजी भोईर साहेबांना विनंती असेल साहेब या पण आपल्या शुभ असते हा टॉस इथे मात्र करणार आहोत पहिला फेरीतील हा शेवटचा सामना एका बाजूला कासगाववाडी हा संघ तर दुसऱ्या बाजूला जयमान ढोके हा संघ या दोन टीमच्या दरम्यान ही बिग फाईट मॅच बिग बॅटल आपल्याला जरूर पाहायला मिळेल या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार शिवसेना तालुका प्रमुख अंबरनाथ आदरणीय सन्मान्य बाळारामजी कांबरे साहेब आणि त्याचबरोबरीनं दिनेशजी भोईर साहेब आहेत या मान्यवरांच्या शुभ असते टॉस आपण करतोय नाण्याच्या एका बाजूला हेड नाण्याच्या दुसऱ्या बाजूला टेल कॉल असेल टीम कासगाववाडीचा संघाचा टेल असा कॉल स्विंग द कॉइन टेल असा कॉल येस टेल आलाय जास्त वेळ घेणार नाहीये निर्णय काय असेल यस फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला एकंदरीत म्हणाल या स्पर्धा भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळते तब्बल 5 दिवसांची ही स्पर्धा आपण पाहता अग्रनामांकित क्रीडा स्पर्धा मैदानाच्या चौफेर बाजू भगवमय वातावरण आणि भगवी क्रीडा स्पर्धा आपण पाहताय काय म्हणाल एकंदरीत या स्पर्धेविषयी गावातलेच आहे सगळ्याला समजून घेत
आपल्या गावाची आपल्या अभिमानाची स्पर्धा आहे. जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. देऊया दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. मान्यवरांना देखील विनंती असेल आपण सन्मानानं आमच्या मुख्य मंचावरती विराजमान व्हा. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे आमच्यासोबत जॉईंट आहेत बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष अर्थातच महेशजी दुळे सर. थँक्यू सो मच. धन्यवाद श्रवणजी धुमाळे. आणि जाऊया मॅचच्या दिशेने पुढे एकदा सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि थेट जातोय चालू मॅचकडे, ज्या ठिकाणी दोन बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला सिद्धिविनायक काराम आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना भाईजान कुळगाव हा संघ तुम्ही पाहतायत. विसारभाई शेख आणि दुसऱ्या बाजूला निखिल शेलवले अशी फाईट तुम्ही पाहतायत. धाबांचा विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये धाबा बनवण्यात आला फक्त आणि फक्त केवळ 34 धाबा. गोलंदाजांना सुद्धा नंदनवर ठरते खेळपट्टी आणि फलंदाजांसाठी सुद्धा पुरेशी. अगदी आपण पाहिलं तर चांगल्या धाबा सुद्धा होतात. अगदी खेळपट्टी रंग बदलते असं म्हणायला हरकत नाहीये. कधी हाय स्कोर कधी लो स्कोर या मॅचेस आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. शिवसेना तालुका प्रमुख चषक 2025. ओ यावेळेस वॉट शॉट, जबरदस्त फटका आपण पाहतोय. बॉल चाललाय लॉंग बॉल सीमारेषेच्या बाहेर, ठोकलेला गगनचुंबी गगनभेदी भगवा षटकार. यांचं नाव नुसतं ग्रामीण पुरतं मर्यादित नाहीये, तर शहरी विभागासाठी देखील हे नाव सातत्याने त्या विभागात सुद्धा अगदी आपण पाहतो गाजत असो. त्या नावाचा दरार आहे, दहशत आहे आणि अगदी आपण पाहतोय सातत्याने गोर गरिबांसाठी समाजसेवा करण्याचा एक वसा त्यांनी घेतलेला आहे. म्हणूनच त्यांना गरिबांचे कैवारी म्हणून संबोधले जात आहेत. ऑनलाईन अप्रतिम पाहायला मिळते. समर अँड डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. भन्नाट वेग होता. आता या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय या अगोदर वेगाने प्रत्युत्तर जरूर दिलं, परंतु आता 7 या धाबसंख्येमध्ये सलग 2 बॉल डॉट आले. गोलंदाज सज्ज तन्वीर वाईड ऑर्कर करण्याचा प्रयत्न. लाईन चांगली अप्रतिम आपण पाहतो. सलग 3 चेंडू डॉट आले. धाबसंख्या स्थिर पाहायला मिळेल. पहिला गडी गमावल्यानंतर आपण पाहतो एकंदरीत 7 धाबा फलकामध्ये कमबॅक करण्याची क्षमता याही संघाकडे. भाईजान 11 कुळगाव संघ चांगली गोलंदाजी करतात आणि आता मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर पहिले षटक तन्वीरने हाताळलंय आणि वाखाणण्याजोगी इकॉनॉमिकल स्पेल त्याचा पाहायला मिळालेला आहे. 7 धाबा फलकामध्ये. अनेक मान्यवर या मॅचचा आनंद घेतात आमच्या VIP डाईज मधून. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू आणि आमच्या ऑनलाईन प्रेक्षक ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. दुपारच्या लंच ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा या मॅचकडे जाणार आहोत. अत्यंत सुंदर सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सिद्धिविनायक काराव आणि त्यांच्या विरोधात खेळणारा टीम भाईजान 11 संघ. या मॅचच्या मध्यांतराला अगदी आपण पाहतोय जेव्हा हा सामना संपेल तेव्हा आपण बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीची आणखीन एक दर्जेदार स्पर्धा तुम्हाला जाणता राजा शीर या संघाची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. त्याचे लाईव्ह ड्रॉ सुद्धा आज या ठिकाणी होणार आहेत. लक्षात असू द्या त्या संघात सुद्धा त्या स्पर्धेमध्ये सुद्धा 32 संघांचा समावेश असणार आहे आणि या 32 संघांमधून 8 संघ जे मात्र वेगळ्या मोठ्या गटातून खेळणार आहे त्यांचे वेगळे सेपरेट ड्रॉ असतील, परंतु एकंदरीत 24 संघांना या ठिकाणी ड्रॉ करावा लागणार आहे. एकत्रितरित्या हा ड्रॉ या ठिकाणी केला जाईल. ही आनंदाची गोष्ट आहे सर्व ग्रामीण संघांसाठी. वॉट शॉट, जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, जिथे अजिंक्य राणे कक्ष त्या स्टँडला सलामी देणारा आलेला दर्जेदार स्ट्रोक. बॉल सीमा पार. क्रीडा नगरी धर्मवीर क्रीडांगण कासगाव
अगदी आपण पाहतो याच कडा नगरीमध्ये आणखीन काही दर्जेदार स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी दुसरं प्रगतीपथावरती गोलंदाज यश त्याच्यावरती केलं आक्रमण. ओ लेफ्ट आर्म सीमा लेट कटचा फटका आपण पाहतोय. पॉइंट मध्ये गलीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता. जंटल पुश त्याला फक्त केलंय. पुश करो खुश रहो असं समीकरण आपण पाहतोय. एक सिंगल आली आणि या सिंगलच्या जोरावरती या टीमची टोटल अद्यापपर्यंत 14 धावा 14 रस. एका बाजूला आपण पाहिलं तर कासगाववाडी ऑस्ट्रेलियन जर्सीमध्ये सज्ज आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू आणि आज एक दर्जेदार खेळ आपल्या होम ग्राउंडवरती त्यांना पाहायला मिळेल. ओ समोर खेळले बॉल चालला लॉंग ऑनला वाईडिश लॉंग ऑनला. शतरक्षक त्या ठिकाणी प्रोटेक्शन अवेलेबल आहे. डीप मध्ये एकच धाव मिळेल. जेव्हा जेव्हा चांगल्या दर्जाचं शतरक्षण होतं तेव्हा तेव्हा तुम्हाला धावा फार कमी पाहायला मिळतात. कारण चेंडूपती येणं वाकडं उचलणं आणि फेकणं या 4 क्रिया अत्यंत महत्वाच्या असतात आणि योग्य रीतीने जबाबदारीने खेळ मैदानामध्ये दोन्ही संघांचा चालू आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे कार्याध्यक्ष दिनेश दादा भोईर यांचंही आगमन झालंय. कारण त्यांचा संघ खेळणार आहे DRS. इथे धोका होऊ शकला असता परंतु पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली आहे. थेट डिसिजन जाईल DRS टेक्निकल रूम मध्ये जिथे तिसरे पंच असतील आमचे अविनाश मामा टेंबे. रन आउट साठी घेण्यात आलेला हा रिव्ह्यू आपण पाहतोय. थोडंसं डाऊटफुल आहे. क्वालिटी विथ क्लिअरिटी आहे. ब्रीथ वाक्य आणि तुम्हाला लगेचच ट्रान्सपरन्सी पाहायला मिळेल. दूध का दूध और पाणी का पाणी सब डिसिजन या ठिकाणी आपण पाहणार आहोत. कदाचित आपण पाहतो मोठी विकेट आहे. दोन्ही खेळाडू मातब्बर आहेत. सिद्धिविनायक काराव संघाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला तुम्हाला विनंती राहील आपण खाली बसायचं. मित्रांनो जे डिसिजन आमचे ऑफिशियल देतील लक्षात असू द्या. कारण या ठिकाणी व्यवस्थित बॅट ग्राउंडिंग केली की नाही आहे या सर्व गोष्टींचा उलगडा या ठिकाणी आता काही क्षणात होणार आहे. इट इज OUT फलंदाज बाद. परतावा लागेल रन आउटच्या स्वरूपात फलंदाज विकीला आणि लागणारा सिद्धिविनायक काराव टीमला हा आणखीन एक 440 बॅटचा धक्का. फलंदाज बाद. ही एकच इच्छा होती की बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बागणीमध्ये सर्व संघ एकत्र कधी खेळणार ही आतुरता हळूहळू संपणार आहे. कारण एक मीटिंग मध्ये आम्ही सुद्धा आवर्जून उपस्थित होतो. 2027च्या जो सीझन येईल जो हंगाम असेल त्यामध्ये तुम्हाला बदलापूरचं क्रिकेट काही वेगळ्या उंचीचं पाहायला मिळेल आणि भरपूर डेव्हलप क्रिकेट झालेलं पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये सर्व संघ अगदी कोणत्याही संघासमोर 2 हात करायला तयार असतील. इतकी चांगली संकल्पना आमचे अध्यक्ष असेल श्रीधरजी धुळे, त्यानंतर उपाध्यक्ष दिलीपदादा बैकर असेल, संतोषजी मात्रे, कार्याध्यक्ष दिनेश भोईर, खजिनदार अँड ऑल टीम सर्वांचं कौतुक आपण करू. कारण त्यांच्याच मार्गदर्शनाने आज 60 ते 60 पेक्षा जास्त संघांचा भरणा असलेली आपली वांगणी बदलापूरची ही जॉईंट असोसिएशन आहे. जाऊया मॅचच्या दृष्टीने फलंदाज बाद झाला बेकी बनवटे. टीमची टोटल अद्यापर्यंत आपण जर पाहिली तर 15 धावा आणि 15 या धावसंख्येवरती लागणारा हा दुसरा मोठा धक्का होता. 34 धावा आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलेले आहेत. 35 धावांचं लक्ष्य आणि ते कमबॅक सुद्धा केलं जाते. ओ लेफ्ट आर्म यावेळेस आपण पाहतो स्क्वेअर कट गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न. जणू काय मॅप लावलाय. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला दन दन करत अलोंग द कार्पेट. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. आलेला या चषकातील हा भगवा चौकार. या स्पर्धेची अगदी आपण जेव्हा ग्रामीण विभागामध्ये येत असो, कासगाव असेल, गोरेगाव असेल, 7 स्टार केबल नेटवर्कच्या माध्यमातून तुम्हाला TV वरती सुद्धा 96 या चॅनलवरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहता येईल. मग राजाबाई असतील, महेशजी बोराडे असतील, किरणजी कालेकर यांचं विशेष सहकार्य असतं. अनेक
वेगवेगळ्या शहरामध्ये जी नामांकित शहर आहेत त्या शहरांमध्ये सुद्धा तुम्हाला तुमची स्वतःची टीव्ही ऑन करून तुम्ही ही स्पर्धा पाहू शकता. कुठेही तुम्हाला यूट्यूबला जाण्याची आणि लिंक शोधण्याची गरज नाही आहे. तर 96 या चॅनलवरती तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणे यांच्या वतीनं संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा शिवसेना तालुका प्रमुख चषक 2025चा आनंद तुम्हाला घर बसल्या आपल्या स्मार्ट LED टीव्हीवरती सुद्धा घेता येईल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी वाजवी खेळ संपलेला आहे. 2 षटकांमध्ये टीमची टोटल अद्यापर्यंत 20 धावा, 15ची गरज आहे. आणखीन एक 18 बॉल शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये 15 धावांची गरज. ऑलरेडी हा सामना खुला आहे, परंतु जर मात्र मैदानावरती जरी टार्गेट छोटे तरी मात्र अगदी आपण पाहिलं तर प्रयत्न भरपूर चांगले पाहायला मिळतील. 18 बॉल आणि आता 15 धावांची गरज आहे. गोलंदाज जो गोलंदाजीमध्ये ज्याचा बोलबाला नेहमीच राहिलेला आहे त्या तन्वीरला पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आणण्यात आलेला आहे. माउंट व्ह्यू एंडकडून हे षटक प्रल्हादजी मुंडे यांच्या स्वतःच्या मालकीचं या ठिकाणी मॅरेज हॉल तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच एंडकडून हे षटक आहे आणि दुसरं एंड अगदी आपल्या कासगाव गावाच्या एंडकडून श्री गणेश मंदिर. अगदी आपण पाहतोय गावाची ग्रामदेवता गणपती बाप्पाचं सुंदर मंदिर आणि अगदी त्याच गावातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार हा चेंडू. बॉल चालला लॉंग ऑफला स्क्रीन समोर. पुनश्च एकदा आपण पाहतोय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कटआउटला जाऊन धडकलाय. धावा मिळतील 4 सिद्धिविनायक काराव टीमला. 35 धावांचं एक मापक लक्ष या मॅच मध्ये. पाहुण्यांची बंदियाळी सातत्याने गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. व्यापी डाईस मध्ये सकाळच्या 17 पासून रीग लागली आहे. प्रेक्षकांची त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू. भाईजान अर्थातच आमचे महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असणारे त्यांच्याच नावाने आज संघ खेळतोय, ज्यांना कुळगावचा भावेश पवार या नावाने संबोधलं जाते. राऊंड विकेटने ओव्हर पिच बॉल. आणखीन एक दर्जेचा स्ट्रोक. बॉल चालला सीमा पार, ठोकलाय. $96 नाहीये किरण दादा, ते 95 ला दाखवण्यात आलेलं आहे. हरकत नाहीये, सर्वांची आम्ही दिलगिरी व्यक्त करू, कारण 96 किंवा 95 चॅनल तुम्हाला तर 90 पासूनच स्टार्ट करावे लागतील. पुढे पुढे जावं लागेल आणि एक पाऊल आपण मागे येऊ 96 वरून 95 कडे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर आता तिसरं चालू आहे. धावा धाव फलकावती तब्बल 35 धावांची अवघ्या गरज असणारे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी सिद्धिविनायक काराव टीमला. तन्वीर राईट आर्म राऊंड विकेटने खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढला. बॉल चालला अलॉंग द कार्पेट डीप मध्ये. एक धाव मिळेल. आता माहिती आहे सिद्धिविनायक काराव टीमला सिंगल जरी आली ना तरी ती मात्र आम्हाला या मॅच मध्ये उपयुक्त ठरू शकते आणि आता सिंगललाच प्राधान्य या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. निखिल शेलवले जो संघाचा सर सेनापती आहे, OFA अंबरनाथ मध्ये बऱ्याच वेळा क्रिकेट खेळताना मी त्याला पाहिलेलं आहे आणि पुढे एकदा फक्त आणि फक्त सेन्सिबल क्रिकेट आहे. पॉइंट मध्ये फक्त जंटल पुश करण्यात आलेला आहे. पंच करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल आले, स्लाइस केलंय. बॅट ड्रिल करून तो दाखवतात. त्यांना माहिती आता सिंगलला प्राधान्य. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्यासाठी काही संघ जाणले जात आहेत आणि त्यामधील सिद्धिविनायक काराव याही संघाची चर्चा नेहमी होत असे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट ते नेहमीच खेळत असतात आणि आता फक्त आणि फक्त केवळ आमच्या ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतायत की 3 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 धावांची गरज. संघ थोडासा बॅकफुट वरती आहे. हळूहळू कुळगाव संघाचे पाठीराखे सुद्धा या ठिकाणी रजा घेताना आपल्याला पाहायला मिळतील. फैसल यांना तुम्ही पाहतायत आज संघामध्ये ते येईल नाही आहेत. 12 बॉल 3 ची गरज. चला सामना स्पीडअप करा आणि शेवटचा अंतिम सामना पहिल्या फेरीतील आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. एका बाजूला जय हनुमान
क्रिकेट संघ ढोके आणि दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियन जर्सी मध्ये कासगाव वाडी संघ नाना यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. नाना शीत कॅप्टन ऑफ द टीम लीडिंग फ्रॉम द फ्रंट. चांगला खेळ त्याचा राहिला. ऑलराऊंडर परफॉर्मन्स नेहमी नाना शीतने दिलेला आहे. 12 बॉल 3 ची गरज. या दरम्यान इथे मात्र एक्स्ट्रा मिळतील आणि हा विजय होऊ शकतो या ठिकाणी सिद्धिविनायक कारंग टीमचा. आणि 2 षटक राखत कदाचित आयोजकांचा वेळ वाचवला गेलाय आणि इथे विजय झालाय. तो सिद्धिविनायक कारंग संघ विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम भाईजान 11 कुळगाव. एकंदरीत 5 धावा मिळतील आम आदमी का हाथ पंजा के साथ. चला बॉल आपण मॅच बॉल लगेच पंच कलेक्ट करा. आपण काही ड्रॉ या ठिकाणी करणार आहोत. जी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल जाणता राजा क्रिकेट संघ शेळ आयोजित जाणता राजा चषक 2025 नवीन वर्षाची आणखी एक संकल्पना बदलापूर ग्रामीण क्रिकेट घेऊन आलेली आहे आणि त्यांच्याच वतीनं त्यांचे लाईव्ह ड्रॉ या ठिकाणी होणार आहेत. मगाशीच मी सांगितलेले ही स्पर्धा अतिशय वेगळ्या रंगात तुम्हाला पाहायला मिळेल, वेगळ्या ढंग